चला मग आज न्यूज बघूया. न्यूज काय थोडेच आहेत पण ग्लोबल न्यूज आलेले आहेत. फ्रान्सची एक कंपनी आहे, तिचं नाव आहे दसलॉट. यांनी ही कंपनी फायटर जेट बनवते. ती आता भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे आणि त्यानं टाटा ग्रुपची एक करार केलेला आहे. त्या करारामध्ये त्यांनी भारतामध्ये नवीन प्लांट तयार करणार आहेत, ज्यामध्ये ते फायटर जेटचे बॉडी तयार करणार आहेत. भारत हा आता स्वतः फायटर जेटचे बॉडी तयार करणार आहे आणि याचे उत्पादन 2028 पासून सुरू होणार आहेत. चांदीनं नवीन शिखर गाठलेलं आहे. 1,05,000 पर्यंत चांदी गेलेली आहे. ह्यो नवीन लेवल 12 वर्षाचा रेकॉर्ड हिनं ब्रेक केलेला आहे. 12 वर्षामध्ये पहिल्यांदाच चांदी एवढी महाग झालेली आहे. अदानी ग्रुपनं एवढा टॅक्स भरलाय की काय बोलाय काम नाही. अदानी ग्रुपचा 75,000 करोड यांनी टॅक्स भरलेला आहे. एवढ्या टॅक्समध्ये मुंबईची मेट्रो लाईन तयार होऊ शकते. एवढा टॅक्स अदानी ग्रुपच्या भरलेला आहे. हा टॅक्स पूर्ण अदानी ग्रुपचे म्हणजे जे वेगवेगळ्या कंपनी आहेत, अदानी सिमेंट, परत ना अंबुजा, हे कुठले कंपनी आहेत त्यांचा सगळ्यांचा मिळून अदानी ग्रुपचा टॅक्स हा 75,000 करोड एवढा आहे. एक न्यूज अनेक येत्या की डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक नवीन आदेश काढलेला आहे की जे त्यांच्या देशामध्ये विदेशी विद्यार्थी शिकाय येतात त्यांना शिकाय मिळणार नाही. ही मेन म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये एक संस्था आहे, त्याला आयव्ही लीग स्कूल असं म्हटलं जातं. ही संस्था आहे जी त्यांच्यातली टॉप 8 जी युनिव्हर्सिटी आहेत त्यांची मिळून एक संस्था आहे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी एक नियम काढला आहे की त्या जे विदेशी छात्र आहेत ते देशासाठी खतऱ्याचे आहेत, त्यासाठी त्यांनी हा नियम काढलेला आहे. आणि आता जे विद्यार्थी हार्वर्ड किंवा अशा मोठमोठ्या जे युनिव्हर्सिटी आहेत त्यांना आता तिथं शिकायला मिळणार नाही. भारतामधून मागल्या वर्षी 3,31,000 विद्यार्थी निवडले गेले होते. डोनाल्ड ट्रम्प आणि हे कोणते देश आहेत यांचा मी इथं फोटो टाकतो, कारण की यांची नावं मला काही येत नाहीत वाचायला, लय घाण आहे ती, त्यामुळं मला माफ करा. मी ह्याचा फोटो टाकतो, ते तुमचं तुम्ही वाचून घ्या. चला मग आता बँक निफ्टी आणि बँक निफ्टीचे चार्ट ॲनालिसिस करू. त्यांचं रेंज काय उद्याच्या असू शकते ते बघू. बँक निफ्टी हे आता आपण सपोर्ट बघू. सपोर्टचा इंट्राडे जर चार्ट बघितला तर एक चार्ट पॅटर्न तयार होतोय. त्याचं हेड अँड शोल्डर तयार होईल चार्ट पॅटर्न. जोपर्यंत 24,700 ब्रेक करत नाही तोपर्यंत ह्योच पॅटर्न म्हणजे कुठला हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होत नाही. 24,000 ही रेंज महत्त्वाची आहे. 24,700चा सपोर्ट हा महत्त्वाचा आहे आणि रजिस्ट्रेशन आहे 24,900चा रजिस्ट्रेशन आहे. उद्या जर 24,750, 24,760, 80पर्यंत जर ओपन होऊन जर खाली पडलं आणि 24,700ला जर खेळून ब्रेकआउट देऊन जर पडलं तर मार्केट एक 200 पॉईंटचा मूव जोरात देऊ शकतो उद्या. आता आपण बघू चार्ट. तर
डे चार्ट जर बघितलं तर अप ट्रेंड देऊ शकतं. इन्व्हर्टर हॅमर तयार केला आहे त्यानं. आता आपण बँक निफ्टीचा चार्ट बघू. बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर डे चार्टमध्ये स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. जोपर्यंत हे कॅन्डलस्टिक पॅटर्न स्पिनिंग टॉपचे हाय आणि लो जे आहेत ते ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक मोमेंट येऊ शकत नाही, म्हणजे ट्रेंड येऊ शकत नाही. जर सपोर्ट बघितला, मेन सपोर्ट आहे 55,400चा सपोर्ट आहे. तो इंट्राडेचा सपोर्ट जर बघितला 55,590चा सपोर्ट आहे. हे जर ब्रेक केला तर हेड अँड शोल्डर कॅन्डल पॅटर्न चार्ट पॅटर्न तयार होतो आणि त्यातनं मार्केट एक चांगला मूव देईल. आता आपण FIDI डाटा काय आज केला आहे ही मी महत्त्वाची गोष्ट आहेत. आजचं त्याने बघा निव्वळ त्याने 13,000ची बाईंग आणि 10,800ची सेलिंग केलेले, जवळजवळ 2,382 करोडचे DIने बाईंग केलेले आहे आणि FIने 17,878ची बाईंग आणि 18,087ची सेलिंग केलेली, म्हणजे -200 2000